झालेला प्रकार हा काय आहे? तिथे काही मुलं राहिला आहेत, कॉलेजची मुलं राहिला आहेत आणि त्या मुलांनी आमच्याकडे तक्रार केली होती की दिवसातून 3 वेळा इथे एका स्पीकरद्वारे अदान दिली जाते. तर ही जागा जी आहे ती MMRDAची आहे. महानगरपालिकेने ह्या रूम्स अलॉट केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक छोटासा मदरसा चालू केलेला आहे आणि त्या मदरस्यामध्ये दिवसातनं 3-4 वेळा नमाज पडली जाते. बाहेरची लोक नमाज पडायला येतात. मुंबऱ्यातनं काही लोक इथे जे स्थलांतरित केलेले आहेत त्यांच्या मार्फत एक कृत्य चालू आहे. रोज संध्याकाळी इथे एक स्पीकरद्वारे अदान दिली जाते. जशी मस्जिदीवर मोठ्या प्रमाणात दिली जाते त्या पद्धतीचे अदान इकडे दिली जाते. आम्हाला संशय आहे की इथे अनेक वाईट विचारांची लोक इथे येतात आणि रेग्युलर इथे काहीतरी सुरू आहे. सो आज आम्ही पोलिसांसोबत इथे आलो होतो. पोलिसांना जो काही प्रकार घडला तो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आम्ही दाखवलेला आहे. ते तिथे उपस्थित असताना अदान चालू होती. काही लोक त्या रूममध्ये नमाज पडत होती आणि हे सगळं पाहता ही पद्धत चुकीची आहे. ऑलरेडी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की मस्जिदीवर लावता येत नाही. तर यांनी आता घरावर लावायला सुरू केलेले आहेत आणि या सगळ्याचा विचार झाला पाहिजे. आता आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवलाच आहे पण हे थांबलं नाही तर पुढच्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने यांना धडा शिकवेल.